नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे। पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज। नातवानेच केला आजीचा खून, वयोवृद्ध महिलेचा खून करून कान तोडून दागिने लंपास करणाऱ्या आरोपींना हस्नाबाद पोलिसांनी 36 तासात मध्य प्रदेश बॉर्डरवरून केली अटक। सविस्तर माहिती अशी की हस्नाबाद पोलीस ठाणे तालुका भोकरदन जिल्हा जालना अंतर्गत सांदयोको या गावात दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता गट नंबर 256 मध्ये असलेल्या घरासमोर एक वयोवृद्ध महिला नामे केसराबाई गंगाधर ढाकणे वय 65 वर्ष या महिलेच्या कानातून नाकातून रक्त येऊन मयत झाल्याने सदर महिलेच्या मुलांनी व इतर गावातील नागरिकांनी पाहिले। तसेच सदर महिलेचे कान तुटले दिसून आले। सदर महिलेच्या हातात 15 भार वजनाच्या चांदीच्या पाटल्या सुद्धा दिसून आल्या नाहीत। त्यावरून सदर महिलेचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी करण्यासाठी खून करून तिच्या कानातील दागिने व हातातील चांदीच्या पाटल्या चोरून नेल्या दिसून आले। सदर महिलेच्या प्रेतावर राजूर येथील शासकीय दवाखान्यात पोस्टमार्टम केले असता सदर महिलेच्या कशाने तरी गळ आवळून खून केल्याचे पोस्टमार्टम निष्पन्न झाले। सदर घटनेबाबत मयत महिलेचा मुलगा नामे राजू गंगाधर ढाकणे वय 41 वर्ष व्यवसाय शेती राहणार सांदयोको तालुका भोकरदन यांनी दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हस्नाबाद येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा व संवेदनशील असल्याने सदर गुन्ह्याचा तपास हस्नाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी त्यांचे पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या मदतीने सुरू केला। सदर गुन्हा तपास अंमलदार यांच्या मदतीने करत असताना येथील मयत महिलेचा सख्खा नातू नामे प्रदीप उर्फ काकासाहेब भरत ढाकणे वय 22 वर्ष हा घटनेच्या दिवशी सांदयोको येथे होता, परंतु नंतर तो फरार झाल्याचे पोलिसांना समजले। तसेच त्याच्यासोबत मयत महिलेचा चुलत नातू नामे संदीप गजानन ढाकणे वय 26 वर्ष राहणार सांदयोको हा पण घटनेच्या वेळी गावात होता, परंतु तोही नंतर फरार झाल्याचे पोलिसांना समजले। सदर आरोपीमध्ये हे मयत महिलेचे नातू असताना देखील आजीचे अंत्यविधीसाठी हजर नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने सदर मयत महिलेच्या नातवंडांनी आजीचा खून करून तिचे दागिने चोरून नेले असावे असा पोलिसांना दाट संशय निर्माण झाल्याने हस्नाबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्य प्रदेश बॉर्डरवर आपले आरोपीस घेऊन त्यांच्या ताब्यातून दागिने व रोख रक्कम दिल्याने त्याच्या ताब्यातून जप्त करून सदर आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले। सदर गुन्ह्याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे त्यांचे सहकारी टीम करीत आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक जालना अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे, पोलीस उपनिरीक्षक फकीरचंद फडे, पोलीस अंमलदार नरहरी खर्डे, सोमनाथ गाडेकर, दीपक सोनवणे, नारायण सरवंडे, प्रकाश बोर्डे, राहुल भागिले, सागर बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट झी न्यूज 24 तास जालना।